अथ श्री साई सच्चरित अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्यायी जाहले कथन, कैसे साई हिंदू वा यवन, काय त्या शिर्डीचे भाग्य गहन, जे निजस्थान बाबांचे। कैसे बाबा आरंभी पोर, पुढे जाहले वेडे फकीर, कैसी बनविली बाग सुंदर, मूळच्या उखर स्थळाची। कैसा काले करून पुढा, त्याची जागेवर जाहला वाडा। धोती पोती खंडयोग गाढा, वर्णिला निधडा बाबांचा। झिजवूनिया निजकाय, बाबांनी साहिले कैसे अपाय। भक्त कैवारी साईराय, वर्णू मी काय तया ते। आता ऐका नरजन्माचे महिमान, साईंच्या भैक्ष्यवृत्तीचे वर्णन। बायजाबाईंचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक। तात्या बाबा म्हाळसापती, तिघे कैसे मशिदी निजती। कैसे खुशाल चंदाचे गृहा जाती, राहत्या प्रति समर्थ। प्रत्यही उदय प्रत्यही अस्त, वर्षानुवर्षे जाहली फस्त। अर्धा जन्म निद्रितावस्थ, पुरलाही स्वस्थ भोगवेन। बाळपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुणी रक्त। वृद्धापकाळी जराग्रस्त, सदैव त्रस्त व्याधींनी। जन्मासी येवूनी पुष्ट होणे, श्वासोच्छ्वास करीत राहणे। दीर्घायुष्यवरी वाचणे, हे काय केणे या जन्मी। परमात्मप्राप्ती हेची साची, इति कर्तव्यता नरजन्माची। ना तरी श्वान सूकरादिकांची, जीविकाची काय उणी। श्वानेही आपुली पोटे भरिती, प्रजोत्पादन यथेष्ट करीती। तेथे नरदेहाचीच काय महती, साम्यस्थिती उभयता जाई। पिंडपोषण आणि मैथुन, हेची जरी नरदेहाचे साधन। हेची जरी या जन्माचे पर्यवसान, तरी तो नरजन्म निरर्थक। आहार निद्रादि चतुष्टय, यातची होता आयुष्य क्षय। मग श्वाना मानवा भेद काय, करा निर्णय विवेके। हीच जरी नरदेह सफलता, तरुजन्मी काय न्यूनता। भस्त्रा ही करी श्वासोच्छ्वासता, शरीर पुष्टता श्वानाही। मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय तो स्वतंत्र पाहे। तो शाश्वत ही जाणीवर आहे, सफलता आहे जन्माची। आला कोठून आहे कोण, नरजन्माचे काय कारण। येथील बीज जाणे तो प्रवीण, त्या वीण क्षीण मग सारा। जैसी नंदादीपाची ज्योती, एकची दिसे आदि अंती। परी वेगळी क्षणाक्षणाप्रती, तैशीच स्थिती देहाची। बाल्य तारुण्य वार्धक्यावस्था, या तो प्रकट जना समजता। परी येती जाती स्वभावता, कोणा न कळता कदाही। दिसे तीच तत्क्षणी नासे, अपरिमित तरी एकची भासे। तैसाची देह जो या क्षणी असे, क्षणांती नसे पूर्वील। देह मळमूत्रांची न्हाणी, श्लेष्मपूय लाळींची घाणी। मरण ठेविले क्षणोक्षणी, कुलक्षणी मोठा हा। जे हे कृमिकीटकांचे घर, नाना रोगांचे आगर। अश्वत्थ आणि क्षणभंगुर, ते हे शरीर मानवी। मांस शोणित स्नायूंचा गाडा, तो हा अस्थि चर्मांचा सांगाडा। मूत्र पुरीश दुर्गंधीचा राडा, जीवाचा खोडा प्रत्यक्ष। त्वचा मांस रुधिर स्नायू, मेद मज्जा अस्थिवायू। अमंगल अंगे उपस्थपायू, ते अल्पायू हे काया। ऐसा अमंगल आणि नश्वर,
नरदेह जरी क्षणभंगुर तरी मंगलधाम श्री परमेश्वर हाती येणार येणेची सदैव लागले जन्म मरण कल्पनेचेची भय दारुण नाही लागता कानाला कान प्राण हा निघून जाईल कोण लक्षी दिवस राती किती येती आणिक जाती मार्कंडेयाच्या आयुष्ये जन्मती तयाही कालगती चुकेना ऐशिया क्षणभंगुर नरदेही पुण्यश्लोक कथा वार्ताही गेला काळची पडे संग्रही तद्विरहित तो व्यर्थ हीच जाणीव झालिया निश्चित हेची जन्म आल्याचे हित परी हा विश्वास नाही पटत अनुभवा व्यतिरिक्त कोणाही परी यावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेणे हे वैभव साधावे दारासुत वैभव वित्त पृथ्वी समुद्र वलयांकित ईश्वर कृपे इतुकेही प्राप्त तरी तो अतृप्त मानसी शाश्वत सुख आणि शांती हेच ध्येय ठेवून चित्ती भूती भगवंत हे एक उपास्ती परमप्राप्तिदायक त्वचा मांस रुधिर हाडा जोडून केला हा देह सांगाडा परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा ममत्व सोडा तयाचे मानावा तो केवळ चाकर नका बैसवू त्या डोक्यावर लाडन पुरवा निरंतर नरकद्वार करू नका निर्वाहापुरते अन्न आच्छादन तैसेच तात्पुरते लालन पालन लावा आध्यात्मिक उन्नती लागून जन्म मरण चुकवावया जन्म मरणादि अनर्थात्मक प्रतिक्षण विनाशोन्मुख कैसे क्षणिक याचे सुख निरंतर असुख जो जैसी विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगताही विचार काही करावा देह गेहापत्य स्त्रीजन ही सर्व नाशिवंत जाणून माता पित्यांसी खांदा वाहून स्वये जो आपण उमजेना मेल्या मागे खुशाल मरे फिरे जन्म मरणांचे फेरे परी ते कोण्या गुणे आवरे विचारन करी क्षणभरी करिता नित्य कुटुंबाची भर आयुष्य जातसे भराभर काळ आयुष्य गणना तत्पर कर्तव्य विसरत्या नाही भरता अखेरची घडी मग तो थांबे ना एक चिपडी धीवर जैसा जाळे ओढी मरणी तडफडी जीव तैसा महद्भाग्याची या परवडी वेचून या पुण्यकोडी लाधली नरदेहाची जोडी घडीने घडी साधावी करू जाता भगीरथ युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती केवळ अदृष्टे ये अवचट हाती व्यर्थची मातीत मिळवाना पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातीचा जाता पुढे हाच येईल ही निश्चितता ऐसे मानिता तो मूर्ख किती एक पापी देहवंत होऊन शुक्रबीज समन्वित योनिद्वारासी होती प्राप्त शरीर ग्रहणार्थ निज कर्मे किती एक ते त्याहूनी अधम असता जंगम वर्गी जन्म मागुती स्थावर भाव परम यथा कर्म प्राप्त त्या जेणे जैसे उपार्जिले ज्ञान जयाचे जैसे कर्मानुष्ठान तदनुसार तया शरीर ग्रहण श्रुती प्रमाण हा योग यथा प्रज्ञम हि संभवा वदे श्रुतिमाय अतिकणवा जैसा जयाचा विज्ञान ठेवा जनन हि जीवा तैसेच अतर्क्य ईश्वरी विंदान अशक्यतयाचे संपूर्ण ज्ञान अंशमात्रे लाधे जरी कवण एकतो धन्य नरदेह परमभाग्ये हा नरजन्म महत्पुण्ये ब्राह्मणवर्ण
ईशकृपे साईंचे चरण लाभ हा संपूर्ण अलभ्य आहेत जरी नाना योनी मानवची श्रेष्ठ सर्वाहुनी आलो कोठुनी निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवीच इतर योनी हे न जाणती उपजती तैशा नाश पावती भूत भावी वर्तमान गती ईश्वर स्थिती नेणती म्हणून हा नरदेह निर्मून ईश्वर झाला आनंद संपन्न की विवेक वैराग्याते वरून नरमद भजन करील विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण नरदेहा समसाधन संपन्न दुजान आन ये सृष्टी गारुडी स्वये मोठा चतुर खेळ न करी अज्ञानिया समोर जाणे कुशलतेचे वर्मसार तो प्रेक्षक संभार अपेक्षी तैसाची पशुपक्षी वृक्ष संभार जीव जंतु निर्मुनी अपार सखेदाश्चर्य परमेश्वर लीला निस्सार गमली त्या अफाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तारा भार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवभर कोणीही करीना हा सर्व खेळ करण्यातू माझा जगदीशाचा काय हेतू ये अर्थीची निश्चय मातू एकही जंतू जाणेन माझी अतुल वैभव समृद्धी जाणील ऐसा कुशाग्र बुद्धी प्राणी निर्मिला नाही तदवधी विफल त्रिशुद्धी मम कार्य ऐसे जाणून जगदीशे निर्मिला प्राणी मानव वेशे की जो सारासार बुद्धिवशे मज सामर्थ्ये जाणील अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे तोची करील ज्ञान संपादन मच्चिंतन आणि मदवलोकन तोची होईल आश्चर्य संपन्न होईल तै पूर्ण खेळ माझा प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीची मज माझे खेळाची सांगता पाहून माझी जगन्यंत्रुता नर कृतार्थता मानील काम्य कर्मे द्रव्योपार्जन एतदर्थन शरीर पोषण यावत जीव तत्वज्ञान संपादन हेच जीवन साफल्य तत्वतेची जे अभेद ज्ञान तेची उपनिषद ब्रह्मज्ञान तेची परमात्मोपासन तेची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्म नव्हेत दोन झाले जया हे अभेद ज्ञान हीच भक्ती घडता जाण माया तरण सुगम जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निजभोग्य भक्त सभाग्य ते जाण स्वस्वरूपाचे जे अभान ते अज्ञान निरसल्या विण स्वये कृतार्थ मानी जो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य काटियाने काटा फेडून तैसी उडवून द्या दोन्ही ज्ञानाने दूर करा अज्ञान ज्ञानाज्ञानातीत होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थान हे एक पर्यवसान नरजन्म न करिता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काजळी मी मम या वातीची होळी ज्ञान न पाजळी निजप्रभा नरदेहगत जे कार्य असो निवार्य वा अनिवार्य हे तो सर्व बुद्धी कर्तव्य निश्चय प्राय जाणावे नाही आपणा दुजे काम स्वस्थ भोगावे ऐश्वर्य आराम अथवा चिंतावे राम नाम होवो निष्काम निश्चिंत शरीरेंद्रिय मनबुद्धी या तो सर्व आत्म्याच्या उपाधी इहिंची आत्मा भोक्तृत्व आपादी स्वये अनादि अभोक्ता आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक
स्वये अभोक्ता स्वाभाविक शास्त्र न्याय अन्वय व्यतिरेक प्रमाण देखा ये अर्थी हे एक जाणोनी निजवर्म बुद्धीसी सोपावे प्राप्त कर्म तिचे हाती मनाचे धर्म स्वये निष्कर्म वर्तावे स्वधर्माचे अनुष्ठान सदैव आत्मानात्मचिंतन हे नरजन्माचे पर्यवसान समाधान स्वरूपी नाही नरदेहा परी आन चारी पुरुषार्थ साधाया साधन जो नर अभ्यास परायण तो नारायण पद पावे म्हणून झाले न जो शरीर पतन आत्मज्ञानार्थ करा यत्न नरजन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू नका समुद्रीचे क्षारोदक मेघा हाती पडता देख होते जैसे गोड पियुख ते सुख जडता गुरुपायी ऐशिया नरदेहाची सद्गती गुरुविना नकळे कवण्याप्रती गुरुची जेव्हा धरती हाती तैची उद्धरती जडजीव मंत्र तीर्थ देव द्विज ज्योतिर्वेद आणि भेषज तैसेची सातवे गुरुराज भावना काज या अवघ्या जयांच्या ठाई जैशी भावना सिद्धी ही तैशीच त्याप्रमाण वेग जैसा अधिक उणा सिद्धी ही जाण तैशीच बद्धास करीती मुमुक्षु संत मुमुक्षुचा करीती मुक्त अव्यक्ताचे होऊनी व्यक्त परोपकारार्थ हे करीती कार्य नव्हे जे व्याख्याने पुराणे सुकर होई ते सत्पुरुषाचरणे तयाचे हालणे चालणे उपदेशणे निशब्द क्षमा शांती निस्संगता भूतदया परोपकारता इंद्रिय निग्रह निरहंकारता यांचा आचरता दुर्लभ जेन लाभे पढता ग्रंथ सुलभते पहाता एक क्रियावंत करी जेन तारागण अनंत संपादी भास्वत एकला तैसेची हे उदार संत सहज क्रिया त्यांच्या अनंत करीती जीवासी बंधमुक्त सौख्य अत्यंत देतात यातीलची एक साई महंत ऐश्वर्यवंत श्रीमंत परी फकीरा सम आचरित आत्मनिरत सर्वदा अनवच्छिन्न जयाची समता मी माझे ही नाही वार्ता जीव मात्री सदा सदयता भूती भगवंतता मूर्तिमंत सौख्ये जयासी नाही हरिख दुःखे जयासी नाही शोक सरिसे जया रावरंक हे काय कौतुक सामान्य जयाची भ्रूविक्षेप लहरी क्षणात रंकाचा राव करी तो हा घेऊन चौपालवी करी दारोदारी हिंडतसे धन्यते जन जयांचे द्वारी बाबा होऊन भिक्षे करी पोरी आणगे चतकुर भाकरी म्हणून पसरी निज कर घेई टमरेल एके करी दुजिया हाती चौपदरी स्वये फिरे दारोदारी नियमित घरी प्रतिदिनी भाजी सांबारे दूध ताक पदार्थ तितुके सकळिक टमरेलात ओतिती लोक पहा हे कवतिक खाण्याचे शिजला भात अथवा भाकरी घ्यावया पसरली चौपदरी पातळ पदार्थ मग कैसीही परी टमरेला भीतरी रिचविती पदार्थाची घ्यावया चवी लालसा कोठू निभावी रसासक्ती जिव्हेन ठावी जीवी उठावी कैसेनी झोळीत पडले जे यदृच्छेने तृप्त असावे तयाच्याच सेवने रुचकर की बेचव हे नेणे चवीची रसने नाही की प्रहर दिवसा वस्ती लागुनी भिक्षा मागत प्रतिदिनी तेणे उदरपूर्ती करुनी समाधानी वर्तत भिक्षा तरी काय नियमित
इच्छेस येईल तेव्हा मागत, कधी 12 वेळ एका दिवसात, भिक्षेस जात गावात. येणे परीजे अन्न आणीत, मशिदीतील कुंडीत ठेवीत, कावळे कुत्रे त्यातची खात, कधी न हाकीत तयांना. मशीद अंगण झाडणारी, त्यातून 10-12 भाकरी, घेऊन जाई आपुले घरी, कोणी न वारी तिज लागी. कुत्र्या मांजरा हडहड करणे, स्वप्नातही जो कदा नेणे, तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे, धन्य जिणे तयांचे. आरंभी हा वेडा फकीर, येची नामे जना महशूर, तुकडे मागून भरी जो उदर, कैचा बडिवार तयाचा. फकीर परी हाताचा सढळ, निरपेक्ष आणि स्नेहाळ, बाह्य चंचल अंतरी अचळ, कळा अकळ तयाची. ऐसियाही त्या कुग्रामात, जात्या अतीव दयावंत, होते काही भाग्यवंत, ते त्या महंत मानित. तात्या कोते यांची आई, नाव जियेचे बायजाबाई, पाटीत भाकऱ्या घेऊन डोई, रानात जाई दुपारा. कोस कोस रान धुंडावे, दाट झाड झुडूप तुडवावे, वेड्या फकीरास या हुडकावे, पाया पडावे तयाच्या. काय तिच्या त्या सत्वाची थोरी, ओली कोरडी भाजी भाकरी, रानी वनी दुपारी तिपारी, भरवी न्याहारी बाबा ते. ऐसे तिचे तपाचरण, बाबाही न विसरले आमरण, केले तिच्या पुत्राचे कल्याण, पूर्ण स्मरण पूर्वक. उभयता त्या स्त्री पुरुषांचा, फकीरा पायी दृढ भाव साचा, फकीरची देवत्या उभयतांचा, भावार्थियाचाच देवकी. फकीराने ध्यानस्थ असावे, बायजाबाईने पान मांडावे, पाटीतील अन्न वाढावे, खाववावे प्रयत्ने. फकीरी अव्वल बादशाही, फकीरी ही चिरंतन राही, अमीरी क्षणभंगुर पाही, सदा बाबांनी म्हणावे. पुढे बाबांनी रान त्यागिले, गावात येऊन राहू लागले, मशिदीत अन्न खाऊ आदरिले, कष्ट चुकविले आईचे. ऐसा हा नेम तेव्हापासूनी, जैसा चालविला त्या उभयतांनी, तैसा चितो तयांचे मागुनी, तात्यांनीही चालविला. धन्य धन्य ते संत सदैव, जयांचे हृदयी वासुदेव, धन्यतया भक्तांचे सुदैव, समागम वैभव ज्ञात्यांचे. तात्या महाभाग्यवान, म्हाळसापतींचेही पुण्य गहन, बाबांचे समागमाचा मान, समसमान भोगीत. तात्या आणि म्हाळसापती मशिदीतची शयन करीती, बाबांची ही अनुपम प्रीती, दोघांवरती सारखी. पूर्व पश्चिमे उत्तरेस, डोया तिघांच्या 3 दिशांस, पाय परस्परांचे पायांस, मध्यबिंदूस भिडविती. ताणूनी ऐशिया पथाऱ्या, गोष्टी वार्ता चालती साऱ्या, एकास येता निद्रेच्या लकेऱ्या, तयास दुसऱ्याने जागवावे. तात्या घोरू लागता, उठावे बाबांनी अवचिता, करोनी तयासी उलथा पालथा, दाबावा माथा तयांचा. घेऊनी समवेत म्हाळसापती, बिलगती दोघे तात्याप्रती, आवळूनी धरिती पाय दाबिती, पाठही रगडिती तयांची. ऐशी सबंध 14 साले, बाबांसवे तात्या मशिदीत निजले, काय भाग्याचे ते दिवस गेले, स्मरणी राहिले अखंड. घरी ठेवूनिया माय बापे, बाबांच्या आवडी मशिदी झोपे, प्रेम ते मापावे कवण्या मापे, मोल या कृपेचे कोण करी. पुढे वडील पंचत्व पावले, तात्या घर संसारात पडले,
झाले घरधनी स्वये दादुले निजू लागले निजगृही असो ऐसा निष्ठावंत भाव तयासीची साईंचा अनुभव अनाहूत उभा स्वयमेव भक्त नवलाव पाहूये तैसेची रहात्यात एक गृहस्थ खुशालचंद नामे विख्यात होते बाबांचे भक्त धनवंत नगर शेट गावींचे प्रसिद्ध पाटील गणपत कोते जैसे बाबांचे फार आवडते चुलते खुशालचंदांचे होते तैसेची बाबा ते प्रिय बहु जरी जातीचे मारवाडी बाबा लागी मोठी आवडी परस्परांच्या घडोघडी भेटी सुख परवडी ते घेत हरिच्छेने काही काले वडील शेठजी पंचत्व पावले तरीही न बाबा विसरले प्रेम पहिले दुणावले पुढेही खुशालचंदावरती वाढत गेली बाबांची प्रीती आदेहांत दिवस राती कल्याण जागती तयांचे कधी गोरथी किंवा हयरथी सवे घेऊन प्रेमाचे सांगाती तेथून 1.5 मैलावरती रहात्या प्रती जात बाबा ग्रामस्थ लोक सामोरे येत ताशे वाजंत्री सवे घेत बाबास गावाचे वेशीवर भेटत लोटांगणी येत प्रेमाने मग तेथून गावा आत बाबास समारंभे नेत अतिप्रेमे वाजत गाजत आनंद भरित मानसे खुशालचंद आपले सदनी बाबास मग जात घेऊनी तेथे अल्पाहार करवुनी सुखासनी बैसवीत मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवून कथिती उभयता परस्परांच्या आनंद चित्ता कोणास वर्णिता येईल तो येणेप्रमाणे आनंद विहार पूर्ण होता फळाहार बाबा मग स्वानंद निर्भर सहपरिवार परतती एकीकडे हे रहाते गाव दुसरीकडे ते निमगाव या दोहोंच्या मध्ये ठाव शिर्डी गाव वस्तीचा जरी या मध्यबिंदू पासून या 2 गावाबाहेर प्रयाण स्थूळ देहे केलेन अनिर्वाण तरी तया जाण सर्वत्र नाही इतर कोठे प्रयाण नाही अग्निरथाचे दर्शन तरी त्या रथाचे गमनागमन वेळ प्रमाण त्या ठावे साधावया गाडीची वेळ भक्तांनी करावी तयारी प्रबळ आज्ञा मागू जाता जवळ म्हणावे उतावेळ का झाला बाबान करिता आता तातडी चुकेल माझी मुंबईची गाडी नोकरीवरी येईल धाडी साहेब काढील मजला की साहेब येथे नाही दुसरा कशास भावी इतुकी त्वरा जा खा भाकर तुकडा जरा जाई दुपारा जेवुनी ऐशी कोणाची आहे प्राज्ञा की त्या वाणीची करील अवज्ञा लहाना थोरा शहाण्या सुज्ञा अनुभव विज्ञान सकळा हे ज्याने ज्याने आज्ञा मानिली गाडी तयाची कधी न चुकली परिजयाने ती अवमानिली प्रचिती घेतली रोकडी एका मागून एक अभिनव संख्याविरहित ऐसे अनुभव अनेकांचे अनेक अपूर्व संक्षेपपूर्वक सांगेन हेमाड साईपदी शरण पुढील अध्यायी हेची निरूपण भक्त परतता गावा लागून बाबांचे आज्ञापन हो लागे आज्ञा होई तो जाई आज्ञा नाही तो राही अवमानिता पडे अपायी पुढील अध्यायी दिग्दर्शन तैसेची मधुकरी वृत्तीचे धारण साईस किमर्थ भिक्षान्न सेवन पंचसूनादि पातक क्षालन कथा निरूपण पुढारा म्हणून श्रोतया चरणी प्रार्थना करीतो आग्रहे क्षण क्षण कराया साई चरित्र श्रवण
निज कल्याण कारणे। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई समर्थावतरणं नाम अष्टमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।